बघा हजार्ड लाईटचे कशासाठी इन ट्रॅफिक फुल ऑन हजार्ड लाईट चालून एकदम लेफ्ट राईट चालवायचं की लाईक त्यामुळं आय हे आय लव वॅगनार भाई मौत का सौदागर 1 2 3 ते पण सगळे पांढरे ते पण सगळे MH ही MH3 ती MH3 ती MH1 एक नंबर सगळे वी आर गैंग्स ऑफ वसेपुर किसने हमारे भाई को क्या बोला वॅगनार गँग चालली बाय. वेलकम बॅक टू डे 78 आणि मी आहे राजदीप. तुम्ही बघताय घेऊन टाक. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही विचार करताय की लाईक इंस्टाग्राम का यूट्यूब चॅनल चालू करायचा, प्लीज फॉलो मी पण एक इंट्रोवर्ट बसून एक्स्ट्रोवर्ट होण्याची जी जर्नी आहे मी रोज रेकॉर्ड करतोय. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 7 वाजलेत. आपल्याला ऑफिसला जायचं, बाईकवरती जायचं आहे, तर सगळं जॅकेट वॅकेट रेडी आहे. कालचा व्हिडिओज एडिट नाही करू शकलो कारण की मी लेट आलेलो, म्हणजे 10 वाजेपर्यंत आलेलो. डेटा सगळं कॉपी पेस्ट करण्यातच 1 तास गेला. त्यानंतर मी झोपून गेलेलो. तर मी आज लवकर आलो, नाहीतर उद्या व्हिडिओ एडिट करेल. दोन्ही व्हिडिओज उद्या भेटेल. तर आज असंच आहे. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात आणि विचार करताय की लाईक यूट्यूब चॅनल का हे कसं चालू करायचं, कसं काय बोलायचं, काय हे करायचं, तर प्लीज फॉलो मी पण तेच करतोय. चला बघू. आता आपण बाईकवर भेटू लगेच, कारण की ऑलमोस्ट 7 वाजलेत. 7:15ला मला निघायचं होतं. मला पेट्रोल भरायचं आहे, सगळं भरायचं आहे आणि त्यानंतर निघायचं आहे. तर चला बघू आता कसं आहे. जैन सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज. बाय बाय. भेटू बाईकवर भेटू आता. वेलकम बॅक आपल्या चॅनलवर. कोण आहे? सो वेलकम बॅक आपल्या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहे रॉयल एनफिल्डवर, आपल्या टँकवर. रॉयल एनफिल्ड नाही, ही टँक आहे, टँक आपली. तर याला आता मला एकदा पेट्रोल भरायचं आहे. 2 मिनटं नुसतं कोल्ड स्टार्ट करायसाठी थांबलो आहे. कोल्ड स्टार्ट झालं तर लगेच निघायचं आहे. झालेत 7:14 झालेत. ऑलमोस्ट टाईमवरच आहे. 7:30चा आपला होता. काल आपण 8 वाजता निघालेलो. 8 का 8:30ला निघालेलो मी, मला पण नाही माहीत. ओके, कोल्ड स्टार्ट डन. होय नाही, कोल्ड स्टार्ट नाही झाली अजून. ओके, खूप मोठा पोपट होतोय आपला. भाई ओके. हां, आता मला ना ह्याच्यात माहीत नाही ह्याच्यात तुम्हाला किती दिसतंय, कारण की याचा ना व्ह्यू जरासा वेगळा येतो. एक तर बघू दे, मला सुपर व्ह्यू आहे. हां, कारण की कसं होतं, हेल्मेट असा होतो, व्ह्यू मोस्टली इथूनच दिसतो, एवढं दिसत नाही. तर ते एक आहे. बघू आता कुठून कसं जायचं बाई. हां, आता बरोबर झाला. चोक ओढा लागलेला, चोक. आत्ता तात्पुरता आपण ग्लोव्ज नाही घातलेत, कारण की आपल्याला पेट्रोल भरायचं, सगळं भरायचं, सगळं चेक करायचं आहे, त्यात निघायचं आहे. ओ या. पण बुलेट चालवल्यानंतर जी मजा येते, असल्यानंतर बॉडी पेन भेटतो ना भाई, खतरनाक बॉडी पेन असला असतो ना भाई. पण एक गोष्ट आहे, बुलेटवरती ना राईड केल्यानंतर, राईड करून कधी तुम्ही घरी येता ना, असल्या ती बॉडी पेनमध्ये झोप लागते ना भाई, अख्खं बॉडी मसाज. आणि त्याच्यानंतर एक झोप असली कडक लागते ना. मी 1-2दा कधी बाईक राईडला गेलो आहे ज्या बरं भाई, असली कडक झोप लागते ना की तुम्ही एक्सपेक्टच नाही करू शकत, एवढी कडक झोप लागते. मला तर लागली आहे एकदम कडकमध्ये भाई. पेट्रोल पंप चालू आहे ना मेन. आपल्याला काय नाही, 300च पेट्रोल भरायचं, जास्त नाही. कारण की आपण आधी म्हणजे ह्याच्यात आहे पेट्रोल, आपण जास्त E20 आणि याच्यामुळे आपण जास्त पेट्रोल ठेवत नाही आपल्या ह्याच्यात. तर ते पण एक सीन आहे.
जेवढं पेट्रोल लागतं तेवढंच भरतो, कारण की E20चं तुम्हाला सीन माहिती कसा आहे, कसं करतं E20 तुमच्या गाडीवर. तर आपण ते सगळं सीन शॉट क्लिअर आउट करून निघायचं आहे. तर तुम्हाला जरा वेळ पेट्रोल भरल्यानंतर परत भेटतो आपण. पेट्रोल पंप आहे, नो रिक्स. आता भाई पेट्रोल भरून झालं, आता ग्लोव्ज घालू आणि निघू फटाफट. ग्लोव्ज आर इम्पॉर्टंट बाबा. मला ॲक्च्युली ग्लोव्ज चेंज करायचे आहेत, मी किती वेळा बोलतात, कारण की माझे या साईडचे फाटले गेलेत. तर आता मी रफ यूजसाठी नुसतं इतरच्या यासाठीच घालतो आहे. तर मला मेन ते पण चेंज करायचं आहे. बघू भाई 720 ठीक आहे, 720. पण काल तर 7:30ला मी आंघोळीला गेलेलो. तर ठीक आहे, मी लवकरच पोचतोय काही करून. पण बुलेट आहे त्यामुळेच मी आरामात जायचं आहे. बिकॉज आय डोंट नॉट वॉन्ट टू टेक एनी रिक्स ऑन बुलेट. मी तेच बोलतो ना, बुलेट भाई टँक आहे, टँक ही. एका वेळेस टँक लवकर थांबेल, पण बुलेट नाही थांबणार. बुलेटचा ब्रेकिंग पॉवरच असेल. ओ माय गॉड. ओके, चलो भाई, चलो 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 भाई. आणि आज आहे ना, मी बाईकला आज आहे ना, मला ना दुसऱ्यांसारखं करायचं जरा म्हणजे जितना चाहिए उतना ही रिकॉर्ड करने का. हर कुछ रिकॉर्ड नहीं करते बैठने का, ओनली मालिक थिंग. अँड चला मग आता हा तर तुम्हाला रोजच भेटतो यार. आता आपण जरासं हॅवीवर गेल्यानंतर तुम्हाला परत भेटूया दादा असं पिकअप केल्यानंतर असं मध्ये नको या. मेरा दिल लेने एकदम धक करने लग गया आता. का आता माझं असं झालेलं की भाई माझी गाडी थांबेल का नाही. अर्जंट ब्रेक मारायला काही नाही. मेन आहे की बाईक आईला सकाळी सकाळी ओढ हे. ओ कॉलेजचेच बंक मारून आले असेल. हां, पण एक गोष्ट बघितली, बाईकमधून यायला मला 1 तास लागतो ऑफिसमध्ये. म्हणजे काल आता 8:30 किती वाजता निघालेलो मी, 8:30 वाजता काय तर निघालेलो. ऑलमोस्ट 9 पकडा, 8:54ला मी निघालेलो. आणि इथं मी 8:54लाच नाही 9:54ला मी इथं पोचलेलो. त्यामुळे 1 तास आरामात लागतो. ब्रो हा रॉंग साईड म्हणून जाण्यासाठी थांबला असेल. पेंडी थांबा आता. हो, आणि चला पुढं जाऊन रेकॉर्ड करू. काय असेल तर बघू आता काय. Z9 घेऊन चाललाय. आई शपथ यार, असं इतना पगार होना चाहिए कि ऑफिस में जाते टाइम मैं Z9 लेके जाऊँ. Z9 नहीं, कुठलीही स्पोर्ट्स बाइक. बट क्या करेगा तू, कितना भी दौड़ेगा तू, एट द एंड ट्रॅफिक में अटकेगा. पण साला ऑफिसला जाण्याच्या वेळी Z9 घेऊन चाललाय. Z900. ओ माय गॉड, इतना भी. दादा प्रो आहे. हा, मग म्हणजे तो Z9वाला असला बाजूमधूनच गेला. मी वाला की रायडिंग बिडिंगला जात असेल, पण नाही, ऑफिसची बॅग बिग होती भाई. मी बोललो आईला ऑफिसला ते पण Z9. असं जरा असं हे वाटलं यार. म्हणजे लोक जात असेल स्पोर्ट्स बाईक घेऊन, मी असं हे नाही करत आहे काय, आपलं टॉन्ट बिंट नाही मारत आहे. पण बट लाईफ इज सो इझी ना कधी कधी. आपण या स्पीडमध्ये जायचं आहे कारण की ही स्पीड सगळ्यात बेस्ट आहे. ओ माय गॉड. एक तर ही आहे ना BS4 मॉडेल आहे. ही आत्ताच्या बाईकपेक्षा हेवी आहे, मला असं वाटतं. पण 1 नंबरमध्ये काम झालं माहिती का याच्यानंतर. वाटते बाईक सर्व्हिसिंग केल्यानंतर मी पहिली टाईमच त्याला ऑफिसला घेऊन चाललो आहे.
मध्ये पण घेऊन गेलेलो, पण ती सर्व्हिसिंगची आधी होती का सर्व्हिसिंगच्या नंतर होती ते मला नाही माहीत. तेवढंच एक डाऊट आहे. एक माझी सर्व्हिसिंग गेल्या महिन्यातच झालेली ना, नाही, आणि तो मोटरसायकल मी खूप आधी घेऊन गेलेलो, तो यस मी सर्व्हिसिंगच्या आधी घेऊन गेलेलो. त्यात एकदम मस्त असं मक्खन. आणि मला ना दोन्ही बाईकला असं असं सेम टू सेम ट्रीट करायचं आता, कारण की काय होतं की इजर रनिंग होत नाही आणि मग पडून आहे ना, मग याच्यात नुसतं सर्व्हिसिंगमध्येच पैसे जातात. तर त्यामुळे आता कसं आहे की ऑफिसमध्ये 2 दिवसच जायचं आहे ना, एकदा ही बाईक एकदा ती बाईक, तसं करत जायचं आणि चिलमध्ये जायचं, चिल. ओ माय गॉड. चला ना, भेटू जरा वेळात परत. आजच्या ह्याच्यात केवढा फरक आहे ना, एवढी ट्रॅफिक होती काल. म्हणजे इथून जायला म्हणजे आपण एक अर्धा तास लेट निघालेलो. वाटतंय मी ऑलमोस्ट 8:45 का 8:50 का मला पण नाही माहीत पाहिजे, पण मी जेवढं निघालेलो 8 नंतर निघालेलो, मला एवढं माहिती आहे. आणि 8 नंतर आणि 8च्या आधी निघाल्या तर ट्रॅफिकमध्ये फरक बघा ना केवढा आहे भाई, केवढा फरक आहे ट्रॅफिकमधून निघाला. काल केवढी ट्रॅफिक होती, म्हणजे ट्रॅफिक होती काल, आणि आज बघा आज केवढं इझी आहे. काश, पण बरं झालं काल आपण एक्सपल्स आणलेली ट्रॅफिकमधून, आपल्याला जरा मजा आली. आणि आज बुलेट आहे, आज बघू कशी आपल्याला मजा येते ही बुलेट. भाई काय इथं मंदिर आहे इथं? हो, मला माहीत होतं मंदिर आहे, पण मी असं कधी असं नीट बघितलं नव्हतं. एवढ्या वर्षानंतर मी असं क्लिअर अँड कट बघितलं. चला, कोणाकोणाचं कसं असतं ना बाईकचं, की एकदम रगडवतात, एकदम म्हणजे घाण रगडवतात, पण त्यांची बाईक एकदम चांगली चाललेली असते. कसं की आता पुढचा बुलेटचा आहे भाई, एकदम म्हणजे बाईक अशी छी ठेवली त्याने, छी, बट चालती एकदम कडक. आपण इथे एकदम ठेवतोय कडक, चालवतोय एकदम मस्त, म्हणजे शिस्तीत चालवतोय, तरी आपल्या बाईकचे असे कामं का निघत असतात मला ते नाही कळत. आय एम नॉट नजरिंग यू भाई, नजर नाही लावते तुला, सिरियसली बोलतोय मी. जरासा नाही येतं ना, जरासा अँगल जरासा खाली घेऊ, कारण की मला पाहिजे की लाईक जरासा हा पार्ट तर दिसायला. कारण की मोस्टली काय होतं की एवढाच दिसतो, स्पीडोमीटरपर्यंतच दिसतं, स्पीडोमीटरच्या खाली काही नाही दिसत. तर मला पाहिजे की लाईक एवढा पार्ट तर दिसायला पाहिजे तुम्हाला. तर ते एक बघायला लागणार आहे आता, त्याचं कसं अलाइंड करायचं, अलाइंड. हां, काय नाही, आरामात पोचतो बघ. आज मी 8:30 पर्यंत आरामात लोअरपर्यंत पोचून जातो. भाई एक तर खड्डे असेच नाही तरचे. हे बघा काय मला तर भाई, तू येस मध्ये नाही, तुझ्यावर गाडी घातली ना मध्ये, एक तर रॉंग साईडनी येतोय. ओ माय गॉड. चला भेटू जरा वेळ. काय मला काय कळतच नाही काय बोलायचं, काय हे करायचं. गाईज, एन्जॉय द सनराईज गाईज. मला नाही माहिती त्या पिलरमधून दिसतंय का, जरा असा राईटमध्ये जाऊ आणि तुम्हाला सनराईज देऊया गाईज. सनराईज. ओ माय गॉड. पण भारी वाटतं माहिती का बाईकवर. पण कसं आहे की रोज जाऊ नाही शकत ना भाई. आता कसं आहे आठवड्यातून 2-3 ऑफिसला जायचं आहे, त्यामुळं एका वेळेस बाईक म्हणजे परवडीत करू शकतो असं पण नाही आहे. इफ मी ट्रेनचे पास आणि हे बघायला गेलो तर ट्रेनचा पास मला फर्स्ट क्लास पण स्वस्त पडतोय.
तर तेच आहे, कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज. आणि आता कसं आहे की लाईक जे पण हे व्हिडिओज बनवत आहे ॲट द एंड काय होतं की लाईक जरासं मोटिवेशन भेटतं आहे. कारण की कसं आहे की सकाळचं ऑफिस करा, एकतर सकाळी 7 वाजता घरातून निघा, रात्री 8-9 वाजता घरी पोचा, जेवा, झोपा आणि परत सकाळी तेच, आणि तोच रुटीन बनतोय रोजचा. तर त्यामध्ये काय तर व्हिडिओ बनवणं, हे बनवणं इज लाईक जरासं कुठं तर रुटीन ब्रेक होतोय आणि लाईक सॅटिस्फाय पण भेटतो यार स्वतःसाठी की लाईक मी काय तर वेगळं करतोय करून. मेन ते पण आहे की व्हिडिओ बनवण्याचं रिझन की भाई आपण इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट तो होतोच आहे, पण ॲट द एंड हे पण कुठं तर एक आहे की नुसतं मी तो रुटीन जो माझा ऑफिसचा जो डेली रुटीन आहे की एकदा कॉम्प्युटरवर बसलं की भाई संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत उठूच नाही शकत. तर त्या ह्याच्यात मला हा सॅटिस्फाय भेटतोय की लाईक मी जे व्हिडिओज बनवते काही आहे आणि ते लाईक माझ्या मनाला शांती आहे. मेन मन माझं आहे ना, असं मन तृप्त होऊन जातं बस, अजून काही नाही. भाई मी चिलमध्ये चालवणार आहे, घाबरू नका. नो घाई नो भाई. भाई डॉगेश साईडमध्ये होऊन जा भाई. नको असं सिग्नल रेड होत पण थांब रे भाई. डोंट डू एकदम दादागिरी. आज तर उलट काहीच गर्दी नाही माहिती, नाही तर रोज इथं काल इथं कसली ट्रॅफिक होती भाई. आज तर काहीच ट्रॅफिक नाही. मी म्हणजे जरासा आता येईल, आता इथं बॉटलनेक होतं त्यावेळेस ट्रॅफिक येईल, पण कालच्या कंपॅरेटिव्हनी आज जरासं कमीचं वाटतं कारण की मी आज लवकर निघालोय. किती आहे ना, अर्धा का 1 तासात भाई काय होऊन जातं ब्रो. वॅगनार मौत का सौदागर. मौत का सौदागर वॅगनार. किती सारे आहेत वॅगनार जे स्वतःचा जीव समजतात की आपण लय बादशाह माणूस आहे. वॅगनार पण आता तेच आहे ना भाई. आता तुम्ही कुठलीही गाडी घ्या, आता तुम्ही मारुतीला बोलणार सेफ्टी नाही आहे, पण ॲट द एंड मारुती तुम्हाला हर एक पॉईंटमध्ये घेऊन जाणार, धोका नाही देणार भाई. मारुतीचं जसं आहे, इफ तुम्ही टाटा घेतलं तर टाटाचं असं आहे की भाई चले तो चांद तक, नाही तर तुम्हाला नुसतं शोरूममध्ये सारखं घेऊन जायला लागेल सर्व्हिस सेंटरमध्ये, असं आहे टाटाचं. त्यानंतर ही होंडा घेतला, होंडा पण ठीक आहे. त्यानंतर तुम्ही टोयोटा घेतला भाई, टोयोटा इज लाइक मैं तेरे को चांद तक लेके जाएगा भाई, बट मैं तेरा साथ नहीं छोड़ेगा. अशी आहे टोयोटा. तो कुठलीही गाडी घ्या भाई, ॲट द एंड प्रॉब्लेमच आहे, कारण की सगळ्यांनी तेच ठरवले की लुटाचं. त्यामुळं काय करायचं माहीत नाही. आणि तुम्ही बॅटरी गाड्या बोललं तर भाई, बॅटरी गाड्या तर भाई चलता पिलता टाइम बॉम्ब आहे. सिरियसली बॅटरी कार इज लाईक चलता फिरता टाइम बॉम्ब. कभी गांडी खाली आग लागेल तुम्हाला पण नाही कळणार. मला ना ॲक्च्युली आता काल पण आपण विचारलेलं पोलीसवाल्यांना की दादा आपण ब्रिजच्या वरतून जाऊ शकतो का. त्यांनी बोललेलं की नाही, ब्रिजच्या वरतून अलाउड नाही आहे, पण सगळे जातातच आहेत. ओ माय गॉड, जशी ट्रेनमध्ये गर्दी तशीच इथं पण गर्दी. इथं पण लोक तसेच चढतात आहेत आणि आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहे, कारण की आपण नाही करू शकत ना भाई. बस आहे, बसला चढायचं आहे, लोक आहेत, आपण बसला काहीच नाही करू शकत. बघू यार, आज मी आता बसवर रस्ता म्हणजे आता मी ब्रिज चढतोच, जाऊ दे काय होतंय बघू. एव्हरी टाईम यूज युअर कॅमेरा. का आता मी रेड म्हणजे मी इथं ग्रीनच्या वेळेस निघालेलो. जाऊ दे, जाऊया आता ब्रिजवरतूनच. कारण की कसं आहे की त्या साईडला येताना ब्रिजवरती काय नाही दिलंय. आणि काल मी पोलीसवाल्यांना पण बोललो, त्यांनी बोललं माहीत नाही अलाउड आहे का नाही. पण आता लाईक
आणि मी किती वेळा इथून गेलोय ना, या साईडचं इथं लिहिलंय, जिथं मागे लिहिलंय ना, जिथं लिहिलंय की 2 व्हीलर आर नॉट अलाउड, पण त्या साईडने येताना असं काहीच नाही दिले. का असं ब्रो? कोण तर आहे शॅडो दिसलेली. हां, असं का आहे? ओ माय गॉड. पे इथे ना मधूनच चालवलेलं सगळ्यात बेस्ट आहे. मी नाही साईड म्हणून चालवणार भाई. कधी काय भाई खेळा बिळा यायचा. मला ॲक्च्युली ना हवा चेक करायची, सिरियसली मला हवा एअर चेक करायची याच्यात. पण मी अजून आता कुठं करू? पेट्रोल पंपच नाही कुठं माझ्याकडे. पेट्रोल पंप दिसला ना लगेच हवा चेक करायची मला. भाई 50 निफ्टी 50. कारण की आधी होतं, आधी तर भाई सगळ्या म्हणजे पोलीस लोक असे बसायचेच कॅमेरा घेऊन इथं फाईन मारायला. पण आता एवढे दिसत नाही 2 व्हीलरसाठी. किती इझिली बघा ना, काल एवढं स्पीड ब्रेकर्स हे करत करत ते छोटासा रस्ता हे सगळं करत करत मी खालच्या रस्त्याने आणि वरत्या रस्त्याने मध्ये किती फरक आहे. भेटू तुम्हाला जरा वेळात परत. ऐक मम्मी. ऐक, भेटू जरा. तासाच्या येणी एका तासात म्हणजे किती एक काय किती मला नाही माहीत कितीचा फरक आहे आता, की किती याचा फरक पडतो. काल इथं केवढी ट्रॅफिक होते ना, आता बघा ना भाई काहीच ट्रॅफिक नाही इथपर्यंत. काल इथं ठुसून गर्दी होती आणि आता बघा. सी गाईज देखो गाईज. आई भाई या बाईकचं कसं आहे माहिती का, एक त्याला ना ते सीटच्या खाली स्प्रिंग्स आहेत ना, आपलं पण आपण ते अजून ढुंगण बरं, आपलं पण ढुंगण अजून उडतं भाई. फॉर्च्युनर तुमच्या अशा ह्याच्यात असं काय ते स्पीडोमीटरमध्ये एक असं एक जागा दिली आहे की त्यात ते हजार्ड लाईट चालू आहेत करून दाखवतं असेल, असं मार्क दाखवत असेल. प्लीज तो बंद करा. असली शीटगिरी गाडी चालवण्याचं बंद करा. हे बघा आता हा लेफ्टमधूनच जाणार. एवढं राईटमध्ये गर्दी आहे. एक तर गाडीला काय घोडे लागलेत गाडीचे का काय झाले, मागे लोक असं कोण दिसत तर नाही आहे. हे बघा असे घोडे लागल्यासारखे असे का चालवतात लोक गाड्या. असं चालू नका. इट इज व्हेरी बॅड. आपल्याला आरामात जायचं भाई, नाही तर आपलं पण होऊन जायचं. ए मालिक बड़ा कांड हो गया, आज मैं ऑफिस नहीं आ पाऊंगा. ओ यस, ग्रीन सिग्नल. ग्रीन. हाँ भाई ज़्यादा ग्रीन सिग्नल. एकदम छान एकदम मस्त. लय लवकर आलो यार आपण. या टाईमला ना मी असं मी ऑलमोस्ट कुर्ल्याला पोचलो असतो या टाईमला. आणि आपण असं पण कुर्ल्याच्याच जवळ आहात. BKC म्हणजे कुर्ला आलं आहे ऑलमोस्ट. बाय कोण आहे कोणाची सुचली एवढी की एवढा कंटिन्यूस हॉर्न वाजवत आहे. हां ॲक्च्युली 7:49 झालेत. मी आता कुर्ल्याला पोचलो असतो. यप. आणि कुर्ल्यावरतून ट्रेनसाठी थांबलो असतो लोपर्यंत. हाय MG. मला कळतच नाही आज काय करायचं, आज काय बोलायचं, आज काहीच हे नाही माझ्याकडे. माझं डोकं एकदम असं ब्लँकमध्ये झालं. आज तर मी भाई आज मी लेट नाही होऊ का काय माहीत नाही, पण मी सकाळी 4 वाजता उठलो आहे.
झोपच नाही त्याच्यात. सकाळी 4 वाजता, इमॅजिन 4 वाजता झोपलोय. त्याच्यानंतर मी भाई सगळे गाणे म्हणजे देवाचे गाणे बिनी लावले की मी म्हटलं त्या ह्याच्यात आपण त्या काय ह्याच्यात आपण कसं की त्या व्हायब्रेशनने आपल्याला झोप येऊन जाईल, त्यासाठी मी गाणे लावले. पण काहीच नाही भाई. मग नंतर मी रील स्क्रोल करत बसलो. आम्ही बोललो आता झोप येतच नाही आहे. आणि मी मोबाईलला हातच त्यामुळं नाही ना लावत होतो, कारण की भाई हात लावलं तर आपण रील बिल बघत बसणार, आपण सगळे हे करणार. मग आपली झोपायचं आधीच आपण 4 वाजता उठलो आहे, परत आपल्या अजून घोड्या लागणार मग झोपायचे इफ आपण 4 वाजता सकाळी उठून रील बघत बसलो तर. त्यामुळे मी रील पण नाही. नंतर असं झालं की 5:30-6 वाजता असं पण उठायचंच होतं. 1 मिनटं, 6 वाजता असं पण मला उठायचंच होतं. तर मग मी रील स्क्रोल करत बसलो. दिस वॉज द शिटियस्ट थिंग फॉर मी वॉट आय वॉज डुईंग. ॲक्च्युली हा LX2चा हेल्मेट आहे ना या बाईकवर जात नाही. पण कसं आहे की मला ना विजन जास्त आवडतं. या ह्याच्यात कसं आहे की या हेल्मेटमध्ये ना विजन जरा असं कडकमध्ये भेटतो ना, लेफ्ट टू राईट. आणि नाही तर काय होतं रॉयल एनफिल्डचं कसं आहे की भाई असं साईड टू साईड असं बघायला लागतं सारखं. ते असे नॉर्मल हेल्मेट घातले ना म्हणजे हा जा भाई तूच बादशाह, जा ना भाई बादशाह. आता माझ्या पुढं दादा एकदम बनियनमध्ये, मी काहीच नाही करू शकत. पोलीस काका तुमचा फोन भाई जा त्या पोलीसच्या जा आता. भाई आता मी पण काय करू, मी पण एका स्पीडमध्येच जाणार ना. एवढं हॉर्न वाजून काहीच भेटणार. उलटं काकाच हॉर्न वाजवत होते का? काका पकडतात वाटतं याला. नाही वाटलं काका याला पकडतात. काकांचा फोन बॅक सीटमध्ये त्यांनी टाकलेला आहे, बॅक पॉकेटमध्ये. कधी असं कुठला चोरांनी असं उचलला मारला पण त्यांना कळून जाईल ना काकांना पण. काकांचं सगळं भाई साईड बॉक्स पण उघडं आहे. काका काय चाललंय तुमचं? एव्हरीथिंग इज ओपन. साईडचा तो डबडा ओपन आहे. तुमचा फोन बॅक सीटमध्ये, तुमची सिटी तिथून म्हणजे जी शिट्टी असते ती पण निघालेली आहे. ती पण अशी झोमती म्हणजे अशी लोंबकळती आहे. इट्स व्हॉट इज गोइंग ऑन काका? ऑलवेज गो आराम से, कारण की आपल्या या बाईकमध्ये विजन आधीच कमी आहे. डुम डुम, चला चला चला, हिरवा लाईट आला, हिरवा हिरवा हिरवा. आता सगळे ऑफिससाठी. अरे भाई असं खतरनाक नको चालू भाई, माझे जाम झाले सगळे. असं घुसण्याच्या आधी हॉर्न बिन काय तर. हे बघ हे बघ हे बघ हे बघ भाई. सॉरी हंटर दादा, बट सॉरी. हाय हाय हाय, मला काय रेकॉर्ड होतंय? ओके बघा, हजार्ड लाईटचे कशासाठी? इन ट्रॅफिक फुल ऑन हजार्ड लाईट चालून एकदम लेफ्ट राईट चालवायचं की लाईक. त्यामुळं आय हेट हजार्ड लाईट जे चालून हे करतात ना, चालू करून चालवत आहेत, यांना 1 नंबरचे चोदे थे चोदे. का म्हणजे का तुम्हाला असं ऑर्गॅझम येतं का? तुमच्या पेट्रोलमध्ये अजून काय हे येतं काय, आपलं फ्यूल येतो, मायलेज येतं का काय येतं, मला आय डोंट नो. हे बघा, ओके जाऊ दे. तर
का असं हजार्ड लाईट लावून का चालवायचं? का तुम्हाला असं एक्स्ट्रा मायलेज काय येतं, काय एक्स्ट्रा ॲव्हरेज आहे का, फ्यूल तुम्ही भरताय त्याच्यात, का तुम्हाला हजार्ड लाईट चालवायची गाडी? का? नेशन वॉन्ट टू नो इट. आणि लेफ्ट राईट चालवतात यार, असं पण नाही. हजार्ड लाईट कशासाठी दिलेली असते की भाई आपल्या गाडीचे घोडे लागलेत तर मी थांबलो इथं, कोणी येऊ नका, त्यामुळे हजार्ड लाईट चालू करून लोक चालवतात ना गाड्या. पण नो, हमको तो ऐसे ही चलाना है ब्रो. असेही लोक आहेत. ओके, आपल्याला याचा पुढचा ब्रिज नाही घ्यायचा आहे, ते बघायचं आहे भाई. 12, 11, 10 वी आर ऑन द स्पॉट. अरे दादा, बॅग वेअर द बॅग लिटल बिट नाईस. तुमची वन साईड बॅग यायला लागली, एकदम वन साईड. भाई बरोबर आहे ना? हां, ब्रो रुक जा. आज ब्रिज नाही घ्यायचा आहे, ह्याच्या खालून जायचं आता आपल्याला. ह्याच्या खालूनच जायचं आहे आपल्याला. हा वाला ब्रिज नाही घ्यायचा आहे. Oh my God, so much of things. भाई डॉगेज, साइड में हट जा. हो, पण आज त्याच्यात असं झालं ना, मला कुठं थांबायला नाही लागलं. सिरियसली मी कुठंही नाही थांबलोय. म्हणजे असं ट्रॅफिकमध्ये नाही का काही असं हे नाही. मी जिथून पण निघालो ना, फटाफट निघालोय. सिरियसली. नुसतं इथं थांबा लागले. बाकी आपण आज कुठंच नाही थांबलो. म्हणजे ट्रॅफिकमध्ये असं, म्हणजे ट्रॅफिकमध्ये बोलतात ना थांबा लागतं, असं कुठंच नाही थांबलो आपण. सिरियसली भाई. आज बघा ना, मी 7:15ला निघालेलो, 8:02 झाले. आता इथे एक 15 मिनटं जाईल आपले. हां, एकदम चिल्डमध्ये बघू आता. हो, पण सिरियसली मी 7 वाजता 7:30ला निघालेलो. 7:30ला पेट्रोल भरून मी बघ ना आता 8:02 झालेत. सॉरी, आय विल नॉट गिव्ह यू स्पेस, कारण की मला पण इथं थांबायचं आहे भाई. आता तुम्ही बोलणार की माझ्यासाठी जागा दे, मला आज शिरायचं आहे. नो, आय विल नॉट गिव्ह यू. इथून पुढून पण जाऊ शकतो, असं काय हे नाही. बट खाली फुकट रूल. कधी काकांचा अरे भाई, कधी कसं असतं की काकांचा मूड इफ एकदम खराब असला तर खाली फुकट चलान कोण करून घ्यायचं भाई. कधी काका लोकांचा मूड एकदम चांगला असतो, ते आपल्याला फुल सपोर्ट करतात की बा दादा इथून हे कर. कधी खराब पण असतो. इफ मी चुकून त्या बॅरिगेटच्या त्या साईडनी मी आलो आणि काकाने बोलला आता मी तुला लावणार फाईन, तर माझे तर घोडे ना भाई 2,000 रुपयाचे रॉंग साईडमधून का रॉंग रूल्स ना पाळण्यासाठी. त्यापेक्षा नो रिक्स. ब्रो टाटा आहे, मी रॉयल एनफील्ड आहे. तुम मेरे को ठोक, मैं तेरे को ठोकता है. बट उस बीच में तेरी बैटरी डैमेज हुई तो तेरी गाड़ी पूरी जल जाएगी, जो मैं नहीं चाहता. ब्रो साला भीती वाटते यार कधी, कारण की हे लोखंड आहे ना एकदम.
हे जे बाजूचे वेट एकदम लोखंड आहेत, असं साधं हे नाही आहे भाई, प्लॅस्टिक बिस्टिक नाही आहे, लोखंडचे वेट आहे त्याच्या साईडमध्ये. तर चुकून वाटतं की असं गाडीच्या कुठल्या असं चुकून असं लागत गेलं ना, पार पत्रा असा फाडत निघेल सिरियसली. त्यामुळं आय ऑलवेज असं विचार करून चाललेलं बरं पडतं. आलो भाई, आलो भाई, आलो भाई. आय वॉन्ट टू गो टू राईट. ओ शिट, मला राईटमध्ये जायचं आहे. आय हॅव टू वेट नाव. असं पण मोस्टली तो कोण राईट आई ग, सगळ्यांनाच राईट जायचं असतं इथं. कुठं नाही, पण सिग्नलवरतीच थांबा लागतं भाई. भाई न्यूट्रलवर ये. भाई बाईक न्यूट्रलवर का नाही येते? ओ माय गॉड, वेर इज माय न्यूट्रल? आणि का नाही येते न्यूट्रलवर? जाऊ दे, कारण की न्यूट्रलवर नाही ना भाई, क्लच दाबून बसा लागतंय ना. हाय भाई, न्यूट्रल कुठे आहे? चला, आजकाल वेब जरा जास्तच चालायला लागलाय सगळीकडं. हो दीदी फुल ऑन सिग्नल तोडून गेलेत भाई. मला वाटलं आता दीदी टाकते का काय त्याच्यात. ही पण दीदी अशी गेली आहे ना, दीदीने असा हॉर्न वाजला आणि पिकअप घेतला ना, मला वाटलं आता. आणि ह्या दीदीने पण असा, आपण कसं असं जरा लांबून टर्न मारतो, ह्या दीदीने पण एकदम शार्प टर्न मारला ना भाई. आणि या दीदीने असला शार्प टर्न मारला, म्हटलं गेली आता, काय खरं नाही. ओ शेट, मी पूर्ण याच्यात मी ते हेल्मेटचा स्ट्रॅपच नाही घातलेला, म्हणजे लावला नव्हता हेल्मेटचा स्ट्रॅप. शेट, अरे साला लोकर आलं तर किती काय काय होतं यार. लाईफ इज सो इझी लोकर आल्यानंतर. लाईफ इज झंडवा तो क्या करेगा पंडवा. तर चला आता बाईक पार्क करू आणि भेटू भाई. आता काय नाही, बाईक पार्क कशी करायची तुम्हालाही माहिती आहे. मॉलमध्ये जाऊन एकदम चिल्ड. आपण एम्प्लॉई आहे भाई मॉलचा, सो डोंट. सिग्नलच बंद आहेत, काहीच नाही करू शकत. आणि असा पण लेफ्ट ऑलवेज फ्री असतो इथं, तर त्यामुळं काहीच नाही बोलू शकत कोण मला. लेफ्ट ऑलवेज फ्री असतो या सिग्नलचा, तर इफ सिग्नल बंदी असेल तरी आय डोंट केअर. तर चला बाईक पार्क करू आणि भेटू. आपलं जरासं सुपर वाईड आणि वाईडमध्ये चुकलं गेलेलं, अजून काय नाही. तर आता चला बाबा, वाजले किती वाजलेत माहिती का? ऑलमोस्ट 10:30 नाही बघा, 10:43 झालेत. म्हणजे मी सकाळी पाटे घरी पोचतोय मी. पण आता मेन तेच आहे यार, ट्रॅफिक मेन आहे आता. चलो, लय काम केलं आज ऑफिसमध्ये आणि घोडे लावून घेतले स्वतःचे. मला आधी तर बाईक चालू केली जरासं आपलं, नाही बाई चेक करायची सवय यार. कारण की ब्रो 2 मिनटं थांब, मला जाऊ दे पुढे. 2 मिनटं थांब, मला जाऊ दे पुढे. 2. मी काय 360 आता लावला नाही, एक तर लय उशीर झालेला. हो धूळ तर बघा, धूळ. तरी आता बुलेटमुळं मी जरा असं आरामातच जाणार आहे.
कारण की बुलेटचं जरासा ओके ओके आय डी कार्ड बॅक पॉकेटमध्येच आहे माझ्या. सो यार किती उशीर भाई. पण मेन आहे भाई आजचं जेवढी काम झालं ना, मेन आपली CEO आज आपल्या कामामधून खूप खुश होती, त्यामुळं एक तो टेन्शन नव्हता. कारण की ती खुश, आपण खुश. आता काय करणार, लिटरली तिचं म्हणजे सगळे डिझायनिंग केले यार. खुश होती ती, खुश. तर दॅट्स वाय. आणि बरं झालं यार, सगळं फटाफट. म्हणजे माझ्यामध्ये ना एक माणूस, म्हणजे एक आहे ना, तो एक व्यक्ती होता, तो तिच्याबरोबर हे करायचा. तर तिचं खूप स्लो करायची की नाही, तर ती मला सांगायचीच नाही चेंजेस. मग मी समोर गेलो आणि भाई फटाफट सगळे चेंजेस केले 2 तासात. नाही तर 8:30-9 वाजताच मी निघालेलो ऑलमोस्ट वाटतं घरी. रॉयल एनफील्ड येतं ऑलवेज बंद करायला लागतं आपल्याला सिग्नलवर, कारण की वाचवा लागतं आपल्याला. 360 नुसतं मी नाही लावलं कारण की मी खूप थकलो यार, खूप म्हणजे खूप. पण कधी वाटतं 360 असायला पाहिजे. बघू पुढे जाऊन. मला नुसतं ना आत्ता इथून निघायचं, ऑफिसमधून लांब निघायचं बस. एकदा ऑफिसमधून मी जरा असं लांब निघालो ना, मग मी पाहिजे तर परत मी हे करू शकतो, काय आपलं काय बोलतात त्याला, थांबेल 360 लावेल पाहिजे तर. पण आत्ता नाही. आत्ता माझं नुसतं एकच आहे की ऑफिसच्या जेवढं लांब होऊ शकेल तेवढं फटाफट लांब निघायचं. ही कचऱ्याची डबे नाही ना. चलो ब्रो. हा सॉरी, माझाच लय खटका वाजला यार, लय जोरात गिअर चेंज झालं. हे बघ बोचे. सूकर मेरे मन को तूने किया क्या इशारा. बघू आता काय उद्याचे काय चेंजेस आहेत आपले. म्हणजे उद्या तर चेंजेस येणारच ऑफकोर्स यार. पण आजसाठी जेवढंही काम झालं ना, सगळं 1 नंबरमध्ये काम झालं भाई. आत्ता सिग्नल पडलेला आहे, पोचू शकतो का आपण? हो आरामात. 10-11. अरे मूर्ख झाले, सिग्नल तोडतात. ते पण ट्रोपल सीट भाई, ट्रोपल सीट. असे पण नाही की सगळे असे नॉर्मल लोक होते, सगळे हष्टगुष्ट पुष्ट लोक होते. ते तिघं चौघं होते. ते पण एवढं पण हष्टगुष्ट असताना असं रूल तोडू नका यार. आता कसं की मला तर सिग्नल पकडायचं होतं, त्यामुळे मी पळालेलो. माझ्याकडे 12 सेकंड होतं. असे पण नाही की 1 सेकंडावर मी गाडी पळवलेली. 12 सेकंड होते. त्यामुळं ब्रो तू माझ्या ब्लाइंड स्पॉटमध्ये होता. तुला असं तुडवलं असतं ना माझ्या बाईकनी. एक तर बुलेट आहे भाई, बुलेट. पण आता ना मी सकाळपासून एवढं काम केलं ना, मला ना ग्लोव्ज, माझ्या ना बोटं दुखायला लागलेत. बोटं म्हणजे ते कंट्रोल झेड आणि हे दाबून आहेत ना, माझे आता हात असे आकडले गेलेत. लिटरली आकडले गेलेत ते. भाई माझं ना काय तर झोल झालाय. अरे मालिक चलो जल्दी.
चल ना भाई, चल ना चल ना चल ना. नको नको भाई, आता नको थांबू. मी नाही तुमची कंप्लेंट करणार, कारण की ट्रिपल सीट आम्ही पण गाड्या चालवल्यात, त्यामुळं आय कॅन फील एव्हरी वन फी आहे. मी अशी कंप्लेंट नाही करत. आय एम नॉट अ कंप्लेंट बॉक्स. सगळ्यांचे जीव आहेत, सगळ्यांच्या जीवाच्या हिशोबाने ते चालेल. त्यांच्याकडं ट्रिपल सीट करू शकतात तर ते ट्रिपल सीट करतात. ब्रो सिग्नल थांबला आता. ओके आहे. अरे तिच्या आईला थुकतो काय बे. मला काय माहिती, मी असं एक्सिलेटर एकदम असं क्लच, एक तर मी क्लच असं सपकणी सोडतोय ना, मला झटके येत आहेत सिरियसली. मला बाईक चालवण्याचे झटके येतात, कारण की माझ्याकडून क्लच आहे ना फटाकणी सोडतोय. माझे हात असे काचकचलेले आहेत, म्हणजे असे आकडलेले आहेत ना माझे हात, बोटं मेन तर बाई. कंट्रोल झेड, कंट्रोल कॉपी आणि एवढंच मारून मारून आहे ना माझे हात पार घोडे लागलेत माझ्या हाताचे. तर त्यामुळं ओ माय गॉड, व्हाय रेड सिग्नल. ओके, जनरेटर आणतात. पण आय एक्सपेक्ट की आज गर्दी नसायला पाहिजे. कसं आहे ना, आज मी 1 तास आधी निघालो घरून. या टाईमला मी काल घरी होतो. 10:54ला मी ना घरी होतो काल. आणि आज मी आता ऑलमोस्ट किती वाजलेत, 10:51 झालेत आता. म्हणजे 10:30ला मी निघालेलो, निघता 45 झाले असेल. कसं आहे ना, सकाळचं ट्रॅफिक 1 तास आधी, आता याच्यानंतर आपण लेट. म्हणजे काय चाललं काय, व्हॉट देवा इज डुईंग फॉर मी. दादा मी तुम्हाला लिफ्ट नाही देऊ शकत, कारण की माझ्याकडे एकच सीटर आहे. त्यांचा लो भेटू जरा वेळ नंतर. मला आधी फटाफट जरा घरी, फटाफटपेक्षा मला ना जरा असं नीट चालवायचे, आरामात चालवायचे, कारण की आपण बुलेटवर आहे, त्यामुळं मला खूप आरामात चालवायची आहे. हे साला बल्ब गेला का काय पुढचा. तर मला एकदम आरामात आणि कॉन्सन्ट्रेशन करून चालवा. अरे यार, मला आता शब्द पण आता मी विसरायला लागलोय. लय 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 बेकारी होणार आहे माझी आता. एक्सपल्स कसं काल आहे ना अशी उडवत गेलेलो ना, आणि आता आय कॅन फील रॉयल एनफील्ड. ब्रो थांब, काल हे रस्ते असे मला काय असे जाणवतच नव्हते. काल मी एवढा सुपर निघालेलो, सुपर. आणि आज एकदम धाडधूड. तर चलो यार, इफ काय असेल तर मी परत ऑन करतो. आता तर काय नाही आहे, चिल करा, मजा करा आणि खुशीमध्ये राहा. खुशी. माझं आता डोकं असं फ्रीज झालं आहे. म्हणजे एक पॉईंटमध्ये असं झालेलं की मला डिझायनिंग समजतच नव्हती. खूप इझी डिझायनिंग होती, पण मला डिझायनिंग समजतच नव्हतं की काय करायचं आहे करून. एवढं म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत कंटिन्यूस, नो लंच नो नथिंग, कंटिन्यूस म्हणजे कंटिन्यूस. नुसतं मध्ये मी नुसतं अर्धा तास हे लॅपटॉप आपला बंद करून ठेवलेला, बास तेवढाच एक ब्रेक होता. त्याच्यानंतर काही नाही भाई. 13 तास म्हणजे ऑलमोस्ट किती वाजले आता. सकाळी मी लवकर आलेलो, 8:30च्या दरम्यानच आलेलो. त्यावेळेसपासून मी काम करतो, ते आत्तापर्यंत कामच करत होतो. हां, दिस इज द डिझायनर्स जिंदगी. दिस इज नॉट अ मेंटॉर्स जिंदगी, डिझायनर जिंदगी. तर चलो भेटू जरा वेळात. मी किती वेळा तर चलो बोललो, पण मीच बडबडत बसतोय. आता फायनल चलो. मी मध्ये असं खूपच असं घोर विचारात गेलेलो की आता आपण जसं हे बघितलं ना तो पिक्चर भूलभुलैया 1, त्यात तो कसं बोलतो तुम्ही पाणी से खतरा आहे, तर तो कसा बोलतो पाणी पाणी बरोबर. तसं आपल्या इथं ना असं खड्ड्यांचं असं झालं वाटतं खड्ड्यांबरं, की कोणी असं बोललं खड्डा मैं नहीं भरूंगा, खड्डा मैं नहीं भरूंगा, खड्डा का असा खड्डा बघून असं रोटॅक्स खड्डा रोटॅक्स. ए भेंडी, कोणतं येणारच आहे पुढं, तर जाऊ दे. हां
चला यार, आता असं पण गुडगुड गुडगुड याच्यात काय ऐकणार आहे, त्यापेक्षा जरा वेळात नंतर बघू. हो भाई, पण लय 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 हे झालं फार, माझं ढुंगणाची वाट लागली भाई. एकतर इथं अर्धे लोक तर विदाऊट हेडलाईटच चालवत आहेत. ओ सॉरी, मी पण विदाऊट हेडलाईट होतो. माझी हेडलाईट बंद झाले, म्हणजे आता मी कसं सिग्नलमध्ये बंद करतो, इट इज माय चूक. मी हेडलाईट चालू करायची वेळ पे, इथं लोक विदाऊट हेडलाईट फिरत आहेत सिरियसली. तर तेच माझा तोच विचार होता की लाईक कधी मी बाईक अशी बंद होती, म्हणजे कॅमेरा बंद होता, तर मी असाच विचार करत होतो की ते भूलभुलैयामध्ये तुम्ही कसं बघितलं ना, की तो त्याला बोलतो तुम्ही पाणी से खतरा आहे, तर तो बोलतो पाणी गुडगुड गुडगुड, पाणी गुडगुड गुडगुड. तसं आपल्या इथं पण तसंच आहे, खड्डा रोड टॅक्स. तुम्ही मला असं वाटतं की कधी कधी ना सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला असं बोलून ठेवलं, तुम्हें ना खड्डा भरने से खतरा है, अगर तुम खड्डा भरोगे तो तुम्हारी जान जा सकती है. त्यामुळे भेंडी लोक असं वाटतं कोण खड्डेच नाही भरत. काय भरले तरी असले छपरीगिरीसारखे भरतात नाही बघा, एकदम डुब 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 डुब. मला नाही माहीत मी काय बोलतोय, सगळ्यात फालतूगिरी होती, कारण की माझं आता डोकं चालायचं बंद झालंय. आणि परत मला आता घरी जाऊन, मी घरी 11 साडे11ला पोचणार, परत मी घरी जाऊन काम करणार आहे भाई, काम. पण चालतं, याच्यानंतर 3 दिवस फुल आराम असणार आहे आम्हाला, त्यामुळं मी करतोय. 3 दिवस कोण हे नसणार, आपले सगळे बॉस चाललेत कुठं, आउटसाईट मीटिंगला चाललेत, तर त्यामुळं याच्यानंतरचे 3 दिवस मी फुल ऑन आराम असणार आहे मला, त्यामुळं मला काही फरक नाही पडत. तर तेच आहे. चलो ब्रो, 6 7 3 2 1. ब्रो चल ना. हो, मीच ॲक्च्युली लांब होतो. भाई कुठली बाईकने आली वरतून आज, काय सीन आहे. आज कुठली बाईकने आली वरतून भाई, सीन काय, एकच बाईक आहे, 2च बाईक, नाही तर नेहमी केवढे बाईक्स असतात, सगळे बाईक खालून गेले. आता माझी फाटा लागली सिरियसली. बघू आता काय होतंय भाई. इथं 50च्या खाली चालवायची एकतर. प्लीज चलान देवता नको द्या, काय माझं मॅनिफेस्टेशन आहे की काही नको द्या मला. मी खूप, माझी हंबल रिक्वेस्ट आहे या कॅमेराच्या लोकांना की प्लीज नको पकडायचे, कारण की तिथे एकही असं बोर्ड नाही आहे सिरियसली. तिथं कुठलाही बोर्ड नाही आहे की तिथं हे लागायचं काय आपलं 2 व्हीलरवरतून चालायचं, असं काही बोर्ड बीड नाही. त्यामुळे मी तिथून घेतली, नाही तर रोज 2 दिवस त्या साईडनी बोर्ड आहे, त्यामुळे मी रोज खालून येतोय. आली बाबा आली. हे एक ड्यूक आले, असे पण भेटी छपरी असतात अर्ध. तर हा ये जिंदगी. किती वाजलेत, 11 झालेत आणि आपण आलोय आता कुठं, मानपूरला. ऑलमोस्ट आता मानपूरला पोचेल आपण. पण सिरियसली म्हणजे सकाळी पण मला जाताना ना अशी ट्रॅफिक नाही लागलेली, नुसतं सिग्नलवर थांबलेलो मी. आणि इथं एक मानपूरचा तो पण सिग्नल होता, त्यामुळे थांबलेलो, नाही तर असं अशी ट्रॅफिक नव्हती. नेहमी असं कसं एकदम गुचूड करायला लागतं, तशी ट्रॅफिक नव्हती. दॅट्स वाय आय एम व्हेरी हॅपी. पण माझ्या पोटात आता एवढी भूक लागली आहे ना सिरियसली, असं माझं पोट आहे ना असा करकटलंय भुकेनी.
सिरियसली म्हणजे असं पोट असं बोलते की मेरे को खाना दो अभी और हम कंट्रोल नहीं कर सकते. मला तर ते मीटिंगमध्ये बसल्या तर तेच एक होतं भाई, पोट ओढायला नाही पाहिजे. असं पोटातून कधी कधी भूक लागते ना, असं ब्रर आवाज येतो ना, तसं नाही व्हायला पाहिजे होतं. माझी इच्छा होती ती. चांगले लोक आहेत तुम्ही की आमच्यासाठी तुम्ही जागा ठेवलेली आहे, नाही तर कोण कोण ठेवत नाही. चलो भाई, काल सारखीच ट्रॅफिक येतं, पण काल जरा हेवी होती. आज जरा तरी नॉर्मल आहेत. काल ट्रक खूप होते, ट्रक. आज गाड्याच गाड्या आहेत. वाटतं सगळेच ऑफिसमधून निघालेत का काय आता. हे ओ ब्रो, हो सेक्सी. खूप पुढे पण आलो यार आपण तर. मला आता खरं ना, मी अगर रोज बुलेटवरतून घरी ऑफिस टू घर करत गेलो ना भाई, या बुलेटच्या व्हायब्रेशनने ना माझं पोट असं कमी होऊन जाईल. हां, आता इथं ट्रॅफिक असणार इथं, कारण की त्या ट्रकवाल्याने असं दाबलंय अक्षरशः दाबलंय. ओके, तू आम्हाला जायला जा. ओके, थँक्यू. भाई जरासा असं ट्रक बस बिससाठी काय तर जागा ठेवत जावा. मी ॲक्च्युली इथून जायला पाहिजे होतं. मला तिथून जायला पाहिजे होतं. नाही, ही याचा बेस खूप लांब आहे. ओके, वी आर क्लिअर. थांब ना भाई, एक तर माझं हँडल खूप मोठा आहे ब्रो, त्यामुळं जरा हे वाटतं आपल्याला. ओहो दीदी, काय लिहिलेलं ते आपल्याला कळत नाही आहे, कारण की एकदम मिटलं गेलं, पुसलं गेलं त्याच्याकडून. सिग्नल आमचा कशासाठी आहे. मला ॲक्च्युली माझा ब्रेक लागला नव्हता भाई. एक तर भाई रॉयल एनफिल्ड आहे यार, एक तर ब्रेक लेट लागतं त्याचे. लागले तर लागले, नाही तर मी तुमच्या मांडीवर असणार, नाही तर तुम्ही माझ्या मांडीवर असणार आहे. एवढं पण हे नको करा यार. बुलेटला बघून तर जरासं असं हे करा. कसे लोक टाटाच्या गाड्याला कसे घाबरतात ना, तसं बुलेटला पण बघून जरासा घाबरा जरा. नो, या रिक्षानं तर आपण घुसू शकतो. यस, नो रिक्स. हो, चलो चलो आलो पोचलो आपण, आपले घोडे. हो येस दादा. अरे भाई मी चाललोय, मला तर जाऊ दे वॅगनारच्या आईच्या गावात याच्या. ब्रो कोणता हो, या हिरोनी पण अशी मधोमध गाडी लावली आहे ना. हा
फायनली आपण आता नवी मुंबईत पोचलोय. पण असं थंड आणि मस्त आणि चुम्मेशदार वाटतं. चुम्मे. ओ माय गॉड, खड्डा. मला नाही माहीत आज असं डोक्यात आहे ना, असं एवढे विचार चालले आहेत ना, घरी जाऊन काम करायचं ते करायचं, त्यामुळं ना बोलायला पण असं खूप मी असं हे करतोय. काय माहिती की डोक्यात नुसतं डिझाईनचंच गोष्ट चालू आहे की घरी जाऊन हे टास्क कंप्लीट करायचं, ते टास्क आहेत, 2 फाईल अजून मला कंप्लीट करायचे आहेत, 2 डिझाईन बनवायचे आहेत. तर ते डोक्यात नुसतं तेच चालू आहे माझ्या. तर आता बघू कसं करायचं आहे. पण करूया आपण लगेच. घरी जाऊन पोचू घरी आणि भेटू तुम्हाला परत. चलो बाय बाय. स्पायडर. आईला मला काहीच ना सुचत आहे. मी सिरियसली बोलू ना, मला काहीच ना सुचत आहे काय बोलायचं. मी एवढं थकलोय. म्हणजे माझं आज असं झालेलं की भाई मला डिझाईनच समजत नव्हती. मी लोकांकडून एकच डिझाईन 2 वेळा समजून घेतलंय तरी मला समजलं नाही. मग त्यांनी मला सांगितलं की ये फॉर्मेट में ये चाहिए, ये फॉर्मेट में वो चाहिए. अरे जा ना भाई, गो ना माय डार्लिंग, जा तू. अरे परत होंडा सिटी आली. तुला माहिती ना आपण कोण आहे? रॉयल एनफील्ड. आय विल डॅश यू अँड यू विल. तुम्हाला भांडाभांडी रात्रीच्या काळात इथं मालिक नाही, इथं मालकीनबरोबर भांडाभांडी होती. मालकीन वॉज लाईक, माझं एवढं सामान बिमान आहे, बॅगा बिगा होते भाई, पळून बिळून आले का काय? ओय ओ शिट, हा विसरलो. ओ माय गॉड. ओ माय गॉड. आता मी मधल्या लाईनमधून चाललो होतो. हे कॅमेरा चालू आहे आणि मी काहीच नाही बोलत आहे. शिट. आता मी मधल्या लाईनमधून गेलेलो भाई. गाडी अशी ढुकढुक. मला वाटलं आपला गेम 25 आहे इथं. सिरियसली. चला भाई. वाशी आलं. वाशी वा आणि शी आलं. शी. अरे यार, मला नुसतं आता घरी पोचू दे. माझं पोट एवढं, मला ॲक्च्युली एवढी भूक लागली आहे ना, एवढी भूक आहे ना माझ्या आता पोटा ह्याच्यात. मला अजून 2 स्लाईड डिझाईन करायचे आहेत. भाई मला काहीच नाही कळत आहे.
सिरियसली मला काय नाही कळत आहे. मी नुसतं कॅमेरा ऑन आहे आणि मग आपण चाललोय. इट इज लाईक डोक्यात काहीच नाही. हे आता मला अशी फिलिंग येते की कधी मी फर्स्ट ब्लॉग होता ना माझा, त्यावेळेस आता मला असं फिलिंग येते की कॅमेरा चालू आहे, काय बोलायचं काय सुचत नाही, तसं वाला सीन आहे आता. आय लव वॅगनार भाई, मौत का सौदागर 1 2 3, ते पण सगळे पांढरे, ते पण सगळे MH, ही MH3, ती MH3, ती MH1, एक नंबर सगळे. वी आर गैंग्स ऑफ वसेपुर. किसने हमारे भाई को क्या बोला? वॅगनार गँग चालली बाय. अरे तसा टी व्ही बंद करून टाकला काय? नाही तर आत्ता पण असला फोकस येतो ना इतरच्या टी व्हीचा. हो फ्रेंड इंडीड. अरे तिची पण चालले ना, कुणाची गाडी चालली आहे? माझी बेबी बघा, बेबी माझी आयटम बघा, आयटम पांढरी आयटम, माझी ठार आयटम. ओ माय गॉड, व्हॉट वॉज दॅट? पहिले ना आज आहे ना मी 12-13 तास कंटिन्यूस चेअरवर बसून आहे ना, माझं ढुंगण असलं दुखतंय ना, मला ती सीट पण फील नाही होते. त्यामुळं मला हर एक खड्डा असा हे होतोय, बर्निंग आउट होते. हायला थांबलो बाबा ॲट लास्ट. मला एकच बघायचं होतं बाई, बॅग. चला सकाळी बॅग अशी जराशी ओपन होती, पण कोणी काय बोललं नाही बेंचवर. चल ब्रो. फायनली ब्रो, जाओ ब्रो. बाई 60च्या वरने जायचं आहे. माझा ID कार्ड हा मागच्याच पॉकेटमध्ये. 60च्या वर जाणं पाप आहे, नाही तर तुम्हाला 2000चा घोडा लागणार आहे. यस. चला पण मी बोलू ना, किती वर्षानंतर मी असं वाटतं की रात्री बाईकवर म्हणजे हे करतो. नाही तर आम्ही या टाईमला ना, आधी आम्ही याला मरीन ड्राईव्हला फिरायला जायचो. असल्या टाईमला नाही निघायचो आम्ही. मरीन ड्राईव्हला आम्ही पोचायचो. कसं आहे ना, काळ आधी कधी सगळं होतं. आता सगळं आहे तरी काय नाही करू शकत. रिस्पॉन्सिबिलिटीनी आपल्या लाईफचे एकदम चांगले घोडे तर नाही लावलेत, पण चांगला धडा शिकवलेला आहे. त्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी इज, कसंही आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आपलं माझ्या गावात मला काय बोलता नाही येतं. जाऊ दे, मी कॅमेराच बंद करतोय आता सिरियसली. त्यामुळं मला वाटतं लोक कमी का रेकॉर्ड करतात ना, यामुळं की कधी बोलायलाच काय नसतं. बोलायला काय नसतं का, रस्त्यावर कॉन्टेंट नसतो ना, काय नसतं. त्यामुळंच लोकांचे कधी छोटे ब्लॉग निघतात आणि आपण काढतोय भेंडी 30 मिनिटाचा एक व्हिडिओ, छोटा ना छोटा. बाई या साईडनी कोणी नको आहे.
बाई माझे गेअर लेस खाडखुड पडायला लागले. चला घरी जाऊन भेटू. भाई पोचलो फायनली. आपण किती वाजता? 11:30 वाजले यार. मी किती वाजता निघालेलो? 10:30. अरे बरोबर 1 तासात. एकदम चिल लाईफ. सगळीकडे एकदम जोरदार कामाचं काम चालू आहे. एकदम मजेत. सगळीकडं काम चालू आहे. सगळीकडं आहे माझा डोंगर. हा तर आपला डे 78 तुम्हाला कसा वाटला जरा सांगा. एकदम बोरिंग असणार आहे, पण डे 78 इज व्हेरी बोरिंग. मी सिरियसली बोलतोय. हां तर चला तुम्हाला भेटू. कसा वाटला तुम्हाला डे 78 आपल्या रॉयल एनफिल्डवर. आणि आजचा दिवस आपण इथं संपून टाकू आता, कारण की मी अक्षरशः थकलो आहे सिरियसली. बाई वड नाही, मी अक्षरशः थकलेलो आहे. तर भेटू जरा वेळात. चलो आणि बाय बाय, गुड नाईट. सायनिंग ऑफ क्लासिक. बरं आपण डे 78. चलो बाय.